एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो. ॲडव्होकेट जनार्दन पाटील ओबीसी त्यांनी मागणी केली. त्याचे आपण करू, त्याचा प्रस्ताव कॅबिनेट समोर टाकावा लागेल, कॅबिनेट समोर घेऊन आपण करून घेऊ. दुसरा जो विषय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला जातो, नक्कीच ओबीसीच्या समाजातील पण सगळ्यांना दिला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये कनेक्ट ठीक आहे चला नाही तुम्ही करू. एक मिनिट माझं बोलणं होऊ द्या, मी तुमचंही ऐकतो तुमचं ऐकतो. नाही ठीक, तुम्ही बोला. कसं आहे की प्रत्येक शहरामध्ये आपण तालुक्यामध्ये आपण ऑलरेडी जे आपले डिस्ट्रिक्ट प्लेसेस आहेत, जिल्ह्याच्या स्तरी एक ओबीसी साठी म्हणजे अभ्यासिकासारखा जिकडे सगळे पुस्तकं उपलब्ध होतील एनपीएससी यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी, अशा सगळीकडे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक अभ्यासिका आपण घेऊन सुरू करायचा आपण निर्णय घेतलेला आहे. लवकरच त्या महाज्योतीच्या माध्यमातूनच ते आम्ही सुरू करणार आहोत. ऑलरेडी नागपूर, संभाजीनगर आणि नाशिकचे तर आम्ही ऑलरेडी अक्वायर केले. बाकीच्या पण सगळ्या डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी आपण हे सुरू करण्याचा आपला आहे आणि लवकरच ते आपण सुरू करू. बारा नंबर अनुसूचित जाती जमातीच्या प्रमाणे ओबीसी विशेष मागासवर्गीय शेतकऱ्यांना 100% सवलतीवर राज्यात योजना सुरू करण्याकरता. तर हा धोरणात्मक निर्णय आपण घेतो, पण हे बैठकीत तो निर्णय घेऊ. महामंडळाने सांगितलं ऑलरेडी, तर 1000 आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्या ओबीसी समाजाचे जे महामंडळाचा विचार केला तर त्याच्यापेक्षा जास्त 1000 पेक्षा जास्त पैसे आपल्याला सगळ्यांना उपलब्ध होणार आहेत. आणि एक जो ह्याचा पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा पण जो विषय आपण सांगितला त्यामध्ये ऑलरेडी ती फाईन 126 कोटीची आम्ही ह्याला पाठवलेली आहे फायनान्सला. लवकरात त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही 2 ते 3 टप्प्यात तुम्हाला पैसे देऊ. ते आले की ताबडतोब आपण तोपर्यंत काही ना काही त्यांना निधी उपलब्ध करून द्यायचा आपण प्रयत्न करतो. अशा आपल्या सगळ्या मागण्यांमध्ये आवर्जून लक्ष घातलेलं. मी आताच सांगितलं की मंगळवारी आपण एक बैठक मुंबईत लावू. त्या बैठकीमध्ये आपण चर्चा करू. सगळे आमचे ज्या ज्या आता याच्यात हाऊसिंग असेल किंवा एज्युकेशन असेल या सगळ्या सेक्रेटरीजना यांच्या अधिकाऱ्यांना बोलून एकदा चर्चा करून याच्यात हे काढू. जे सोल्युशन समजा नाहीच निघालं तर ते आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. पण जे सोल्युशन आपल्याला माझ्या मते 14 पैकी मला तर 10 ते 12 याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही. 10 ते 12 हे विषय आपण आपल्या सेक्रेटरी आणि यांच्याकडे ताबडतोब तिकडच्या तिकडे जसं जो 8 लाखाचा जे आहे तो ताबडतोब काढू. आपण असे अनेक निर्णय आपण तेव्हाच्या तेव्हा घेऊ. बाकीचे उरतील ते 1-2 जे राहतील ते आपण माननीय मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा करून ते नक्कीच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या सगळ्यांच्या त्याच्यासमोर चर्चा करून ते नक्कीच सोडू. सरकार पूर्णपणे आपल्या पाठीमागे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल विशेष मला सांगितलं तुम्ही जाऊन भेटून त्यांच्याशी चर्चा करा. आणि मला वाटते की आपल्या 14 पैकी 10-11 मागण्यात आज 12 मागण्यात आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. फक्त 1-2 मागण्यांचा जो विषय जो कॅबिनेट समोर आहे तो कॅबिनेट समोर नेऊन नक्कीच आम्ही सोडण्याचा प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि दायवाळे साहेबांना विनंती करतो की आपण आपलं उपोषण सोडावं. सगळे आमदार ठाकूर साहेब आहेत, प्रणव फुके साहेब आहेत, मी आणि आम्ही सगळ्यांच्या विनंतीला आपण मान देऊन आपण हे उपोषण सोडावं अशी आपल्याला विनंती करतो. एक मिनिटपर्यंत फुके साहेब बोलतो. पंजाबराव देशमुख बोललो ना. जय ओबीसी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मागील 6 दिवसापासून या संविधान चौकात साखळी उपोषण सुरू आहे. आणि जे मागे मुंबईमध्ये जे आंदोलन झालं आणि मराठा समाज कुठेतरी आक्रमक झाला होता आणि म्हणून कुठेतरी ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि कुठेतरी एक असंतोष मोठ्या प्रमाणात निर्माण होत होता की आपल्या आरक्षणामध्ये कोणी गदा तर नाही आणणार. पुढाकार घेऊन माननीय डॉक्टर बबनराव तावडे सरांनी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हे आंदोलन इथे पुकारलं. सरकारचं लक्ष वेधलं आणि कुठेतरी महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की ओबीसी ही जागृत आहे. जो ओबीसी उठ्या धरून त्यांच्या आरक्षणावर गदा आली तर ओबीसी आक्रमक होणार. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा मी फार फार आभार मानतो की त्यांनी दोन्ही समाजांमध्ये समन्वयाची भूमिका घेऊन दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम
माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे. एकदा जोरदार सगळ्यांनी त्याच्यासाठी बहुजन नायक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा जय ओबीसी. आणि निश्चितच ज्या प्रकारे गोव्यामध्ये आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी सदैव तुमच्या पाठीशी उभं राहणार, तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू, त्या सर्व मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा शब्द ठेवला आणि आज माननीय अतुलजी सावे साहेबांना इथे पाठवलं. एक फार मोठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या एक विजय आहे की 6 दिवसाच्या उपोषणात आपल्या 12 मागण्या पूर्ण झाल्या. 14 आपल्या मागण्या होत्या, 2 याच्यात आहे आणि आजच आम्ही इथे यायच्या आधी या सगळ्या संदर्भात स्वतः साळवे साहेब, अतुल साळवे साहेब चीफ सेक्रेटरी सोबत बोलले, फायनान्स सेक्रेटरी सोबत बोलले, ओबीसी विभागाचे सचिव ते सोबतच घेऊन आले आणि ते सगळं पुढच्या मंगळवारी या सगळ्या बैठकीचा कोणत्या तारखेला GR निघणार हे आपल्याला ते सांगून देतील. मला वाटतं पुढच्या महिन्याभरात हे 12 जे विषय आपले क्लिअर होतील आणि शेवटचे 2 जे विषय आहेत ते माननीय फडणवीस साहेबांसोबत आपण मंगळवारी चर्चा करून काही ना काही त्याच्यातही निश्चितच मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. राज्य शासनाने यावेळेस फार एक चांगली सकारात्मक भूमिका घेतली. अतुल साळवे साहेब ओबीसी मंत्री झाल्यापासून आपले अनेक जवळपास 25-30 GR त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे आणि आणखीनही हे सगळे हे 12 GR निघाल्यावर मला वाटतं सर्वात जास्त देशात GR ओबीसीसाठी GR काढलेला महाराष्ट्रात हा प्रथम राज्य राहणार आणि त्याचा सर्वात मोठं श्रेय माननीय फडणवीस साहेबांना, अतुल सावे साहेबांना आहे, पण तितकाच श्रेय डॉक्टर बबनराव तावडे सरांना सुद्धा आहे.